हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज नारी शक्ती वंदन महिला संमेलनाच्या निमित्ताने नारी शक्तीचा हुंकार असलेल्या आई जिजाऊ माँसाहेब ज्यांची 350वी जयंती आपण साजरी करतो, अशा महाराणी ताराराणी साहेब ज्यांनी उत्तम प्रशासन कसं असतं हे आपल्याला दाखवून दिलं आणि 300 वर्षापूर्वी ज्यांनी या देशाला एक महिला प्रशासक काय असू शकते हे दाखवलं, त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि त्यासोबत आधुनिक भारतामध्ये ज्यांनी स्त्री शिक्षणाची दारं ही महिलांकरता खुली केली, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांना आज मी वंदन करतो। आजच्या या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेल्या माझ्या सहकारी राज्याच्या मंत्री अदितीताई तटकरे आज विशेष रूपाने या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता आणि आपल्या सर्वांसमोर आपलं मत व्यक्त करण्याकरता उपस्थित असलेल्या या आमच्या ज्या सर्व मंचावरील भगिनी आहेत, श्रीमती उज्ज्वला चक्रदेव कुलगुरू SNDT महिला विद्यापीठ रवीनाजी या ठिकाणी येऊन गेल्या, श्रीमती स्नेहलता स्वामी तहसीलदार, श्रीमती अर्चना कोचर फॅशन डिझायनर, श्रीमती रुबल नागी ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेत्या, सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती प्राजक्ता माळी, सुप्रसिद्ध गायिका श्रीमती वैशाली सामंत, या ठिकाणी उपस्थित नारी शक्ती विचारमंचच्या प्रज्ञाताई पोंक्षे, त्याचप्रमाणे उपस्थित आमच्या आमदार मनीषाताई चौधरी, चित्राताई वाघ, श्रीमती सना मलिक, अमित साटमजी, सर्वच मंचावरील आणि मंचासमोरील मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की या देशामध्ये जी एक नवीन क्रांतीची सुरुवात होते आहे त्या बिलाला समर्थन देण्याकरता समाजातल्या विविध क्षेत्रातल्या आमच्या ज्या सर्व महिला आहेत त्या या ठिकाणी उपस्थित झाल्या आणि त्यांनी या बिलाला समर्थन देत असताना आपलं मत देखील व्यक्त केलं। खरं तर मी असं म्हणेन की भारताच्या इतिहासामध्ये आता येऊ घातलेलं हे जे विधेयक आहे हे एक प्रकारे ज्याला आपण इंग्रजीत वॉटरशेड मूव्हमेंट म्हणतो अशा प्रकारची अवस्था आहे, ज्यातनं पुढच्या शेकडो वर्षाचं देशाचं सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक भविष्य हे पूर्णपणे बदलणार आहे। महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33% आरक्षण देणं, मगाशी स्वामीताईंनी त्याचा पूर्ण आपल्याला इतिहास सांगितला, यापूर्वी अनेक वेळा प्रयत्न झाले परंतु पुरुषांनीच ते प्रयत्न हाणून पाडले आणि अनेक पक्ष असे होते की ज्या पक्षांनी त्या ठिकाणी त्याला समर्थन देण्यास नकार दिला। मला आठवतं की ज्यावेळी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजींनी समर्थपणे तिसऱ्यांदा पूर्ण ताकद लावून त्या ठिकाणी हे बिल पास करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी 23 पक्षांचं सरकार होतं, त्या सरकारमधलेही काही पक्ष यांनी विरोध केला आणि मेजॉरिटी नसल्यामुळे ते बिल पास होऊ शकलं नाही। नंतरच्या काळामध्ये मनमोहन सिंगजींनी प्रयत्न केला आणि त्यावेळी खरं म्हणजे मेजॉरिटी होती पण एक प्रकारे ज्याला आपण इच्छाशक्ती म्हणतो त्याचा कुठेतरी अभाव होता आणि ते बिल पास झालं नाही। पण देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे पहिलेपासनं आमच्या या संपूर्ण नारी शक्तीचा अधिष्ठान करणारे आहेत। खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर मोदीजींनी हा जो काही प्रवास केलेला आहे तो बेटी बचाओ बेटी पढाओ पासून सुरू झाला। म्हणजे आमच्या पहिल्यांदा तर आमचा जो काही लिंग समभाव आहे, सेक्स रेशिओ आहे, तो सुधारण्याचं काम हे त्यांनी केलं। अनेक राज्यांमध्ये
तो इतका बिघडला होता आणि ज्या प्रकारे स्त्री भ्रूण हत्या आमच्या देशामध्ये सुरू होती त्याच्यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आणून आणि आपल्या देशामध्ये जे काही लिंग गुणोत्तर आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुधारण्याचं काम हे बेटी बचावच्या माध्यमातून आणि त्यासोबत आमच्या महिलांना मुलींना शिक्षणाची योग्य संधी मिळाली पाहिजे याकरता बेटी पढाव अशा पद्धतीनं ही यात्रा त्यांनी आरंभ केली आणि आज ती बेटी बचाव बेटी पढावपासनं यात्रा ही लखपती दीदीपर्यंत पोचलेली आहे। आपल्या पायावर उभं राहून वर्षाला लाख रुपयांपेक्षा जास्त कमावणाऱ्या आता करोडो लखपती दीदी या माननीय मोदीजींच्या नेतृत्वात तयार झाले आहेत। कारण मोदीजी नेहमी एक गोष्ट सांगतात की आपल्याला जर विकसित भारत करायचा असेल तर या भारतामध्ये 50% जी लोकसंख्या आहे ती जोपर्यंत देशाच्या आर्थिक विकासात योगदान देणार नाही, जोपर्यंत त्या लोकसंख्येचं रूपांतर हे आपण मानव संसाधनात करणार नाही तोपर्यंत देश विकसित होऊ शकत नाही। जगाच्या पाठीवर ज्या ज्या देशांना हे समजलं की आपल्या लोकसंख्येचा 50% हिस्सा हाही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा बनू शकतो ते देश विकसित झाले आणि म्हणूनच विकसित भारताकडे जी काही वाटचाल आहे त्या वाटचालीमध्ये महिलांचं प्रामुख्यानं योगदान हे घेण्याचा प्रयत्न हा मोदीजींनी केला आणि आज त्याचं प्रत्यंतर आपण पाहतोय। नवीन भारतामध्ये ज्या प्रकारे महिलांना संधी मिळत आहेत त्या देखील आपण पाहतोय। आज सकाळी मी नागपूर एम्समध्ये होतो, त्याचं कॉन्व्होकेशन होतं, माननीय राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते होतं। त्या ठिकाणी 8 गोल्ड मेडल होते, त्यापैकी 6 गोल्ड मेडल हे आमच्या मुलींना मिळाले आणि आज आम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीच्या कॉन्व्होकेशनमध्ये जातो तर त्या ठिकाणी आमच्या मुलींनाच जास्त पुरस्कार मिळतात आणि मुलीच आज जास्त वेगाने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आज सेना असो किंवा कुठलंही क्षेत्र असो, स्पेसचं क्षेत्र असो, सगळ्या क्षेत्रात भारतामध्ये महिलांना आणि मुलींना जी संधी मोदी साहेबांनी दिली त्यातनं एका नवीन भारताचं चित्र आज आपण पाहतो आणि कुठलं क्षेत्र आता असं नाही की ज्या क्षेत्रामध्ये आमच्या महिला अग्रसर नाहीत। खरं म्हणजे एक सिद्धांत नेहमी असतो की कोणाला जर पुढे येऊ द्यायचं नसेल तर त्या ठिकाणी त्यांना ते जमणारच नाही सांगायचं। आपण जगामध्ये बघितलेलं आहे, संधी मिळाली तर प्रत्येक व्यक्ती स्वतःला साबित करू शकतो, प्रूव्ह करू शकतो, पण संधीच दिली नाही, संधी नाकारायची आणि त्यानंतर तुम्ही हे करू शकणार नाही, तुम्हाला हे जमणार नाही अशा पद्धतीनं सांगण्याची आता परिस्थिती ही भूतकाळ झालेली आहे। आता जिथे संधी द्याल तिथे आमच्या महिला या पुढे जाणारच आहेत, आता त्यांना कोणी थांबवू शकत नाही। आणि म्हणूनच आज आपण बघितलं, मगाशी समीराजींनी सांगितलं, महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आल्यावर पहिल्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव, पहिल्या महाराष्ट्राच्या DGP, पहिल्या महाराष्ट्राच्या फॉरेस्ट चीफ, पहिल्या मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त या सगळ्या पदांवर आज महिला आणि त्या काही आमच्या शिफारसीने नाही, त्यांच्या सक्षमतेने त्या पदापर्यंत पोचल्या। आम्ही केवळ यापूर्वीही सक्षम महिला होत्या पण दुर्दैवाने त्यांना ती पदं नाकारली जायची, आता ते दालन खुलं झालं आणि ती पदं त्यांना मिळत आहेत आणि अतिशय उत्तम काम या सगळ्या आमच्या महिला अधिकारी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं आपण महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये महिलांना ज्यावेळी आरक्षण दिलं, मला आजही आठवतं, मी 92ला पहिल्यांदा नगरसेवक झालो, ते पहिलं वर्ष होतं, त्यावेळेस पहिल्यांदा महिलांना आरक्षण मिळालं होतं आणि त्या काळामध्ये परिस्थिती अशी होती की निवडून आलेल्या महिलांपैकी 90% महिलांचे नवरेच त्या ठिकाणी काम करताना दिसायचे आणि ते नगरसेविका पती म्हणून त्या ठिकाणी काम करायचे, सरपंच पती म्हणून काम करायचे। एक नवीन डिग्री त्यांनी स्वतःकरता तयार केली होती। पण आज ज्यावेळी त्याच्यानंतर 5 वर्षांनी पुन्हा ज्यावेळेस मी महापौर झालो होतो त्यावेळी मी बघितलं परिस्थिती बदलली होती। 50% महिला सक्षमतेनं काम करत होत्या
आणि हे बदलता बदलता आज आपण पाहतोय क्वचितच 5, 7, 10% तेवढंही नाही, एक बोटावर मोजण्या इतक्या महिला अशा आपल्याला दिसतील की ज्यांचे पती हे पाठीमागून सगळ्या गोष्टी चालवतात, पण आज निवडून येणाऱ्या आमच्या महिला या सक्षमतेनं त्या ठिकाणी काम करता आहेत, वेगवेगळ्या पदांवर काम करता आहेत, स्वतःच्या भरोशावर निवडून येत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मगाशी उल्लेख झाला की आता 33% मिळालं, 50%पर्यंत पोचू. मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण 50% आहे, पण महिलांची संख्या 55 ते 59% आहे. म्हणजे एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता महिला राज आलेला आहे. आणि मला विश्वास आहे की आता हे जे बिल आलेलं आहे, कारण आपण विचार करा की आज आपण आपल्या लोकसभेमध्ये आत्तापर्यंतचा आपला रेकॉर्ड हायेस्ट रेशिओ हा 18% गेलेला आहे. तो कमी अधिकच होत असतो. आता मोदीजींनी हे जे विधेयक आणलेलं आहे, या विधेयकानंतर आज आपल्या लोकसभेमध्ये 73 महिला खासदार आहे. 2029 रोजी 273 महिला खासदार असतील. 200 महिला खासदार या अधिकच्या आपल्याला लोकसभेमध्ये दिसतील. तसंच विधानसभांमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आमच्या महिला खासदार त्या आमदार या काम करताना दिसतील. आज खरं म्हणजे या विधेयकाचं दुसरं महत्त्व काय आहे? अनेकांनी सांगितलं हे विधेयक तर आपण यापूर्वीच पारित केलं आणि मोदीजींनी संविधान संशोधन करून त्या ठिकाणी महिला आरक्षणाच्या संदर्भातला जो काही संविधानात संशोधन करायचं होतं ते ऑलरेडी केलेलं आहे. मग हे विधेयक काय आहे? हे विधेयक म्हणजे खऱ्या अर्थानं मोदीजींची इच्छाशक्ती आहे. कारण ज्यावेळी आपलं संविधान संशोधन झालं त्यावेळी संविधान संशोधन करताना असं सांगण्यात आलं होतं की नवीन सेन्सस आणि डिलिमिटेशन या 2 गोष्टी झाल्यानंतर या ठिकाणी महिला हे जे काही आरक्षण आहे ते लागू होईल. आणि आपल्याला माहिती आहे सेन्ससही पुढे गेलं, सेन्सस पुढे गेल्यामुळे डिलिमिटेशन पुढे गेलं. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत 2029 पासून लागू होऊ शकत नव्हतं. हे कदाचित 2034 मध्ये 2039 मध्ये कधीतरी लागू झालं असतं. म्हणजे एक प्रकारे कागदावर आम्ही संविधानात महिलांना आरक्षण दिलंय पण प्रत्यक्षात ते दिलेलं नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली असती. आणि मोदीजींची जर इच्छाशक्ती नसती तर ते सांगू शकले असते की पहिल्यांदाच कोविडसारख्या महामारीमुळे सेन्सस होऊ शकलं नाही, ते आता पूर्ण होत आहे, ते झाल्यानंतर मग सगळ्या एक्सरसाइजेस होतील, आपल्या कायद्यातच ते म्हटलेलं आहे असं म्हणून ते टाळू शकले असते. पण ज्यावेळी एखादी गोष्ट मनातनं केली जाते त्यावेळी त्याच्यासमोर असलेले जेवढ्या अडचणी आहेत त्या अडचणी देखील दूर केल्या जातात. आणि म्हणून मोदीजींनी पुन्हा एकदा आता अमेंडमेंट आणलाय, नवीन बिल आणलाय. या बिलामध्ये 2 गोष्टी त्यांनी केल्या. डिलिमिटेशनची प्रोसेस ही या विधेयकामुळे सुरू होणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या 1 वर्षात डिलिमिटेशन हे पूर्ण होऊन 2029ला जे निवडणूक लोकसभेची होईल त्याला हे रिझर्वेशन लागू होणार आहे. आणि यासोबत जो काही या ठिकाणी दुसरा प्रश्न होता की एकीकडे आपल्याला या संदर्भात जो काही अमेंडमेंट केली होती ती लागू करायची होती, पण सेन्ससचा प्रश्न होता. तर सेन्ससचा प्रश्न सोडवण्याकरता मोदीजींनी सांगितलं नवीन सेन्सस होऊ शकत नसेल तर हरकत नाही, 2011च्या सेन्ससवरच आता आम्ही डिलिमिटेशन करू. म्हणजे कोणीही 2029 करता थांबणार नाही. 2029 मध्ये हे आपल्याला लागू करता येईल. आणि म्हणून या 2 अमेंडमेंटमुळे खऱ्या अर्थानं मोदीजींच्या इच्छाशक्तीमुळे जे कदाचित 10 वर्ष टळलं असतं ते आता पूर्ण होत आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 2029च्या लोकसभेमध्ये 273 महिला खासदार या आपल्याला पाहायला मिळतील. तुमच्या माहितीकरता सांगतो, आज आता जी काही आपली खासदारांची संख्या आहे या खासदारांच्या संख्येमध्ये मेजॉरिटी करता 273 खासदार लागतात. आता तेवढ्याच महिला या आपल्या लोकसभेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील.
आणि म्हणून मला असं वाटतं की एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा हा एक हे पाऊल मोदीजींनी उचललेलं आहे. आणि आपल्याला एक याची कल्पना आहे की देशाचं सर्वोच्च स्थान जे आहे ते देशाची संसद आहे, राज्याच्या विधानमंडळं आहेत. या संसदेत आणि विधानमंडळामध्ये ज्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या महिला येतील, त्यातनं महिला नेतृत्व तयार होईल. आज आपण बघा 33% आरक्षण आलं तरी तुम्ही माझं म्हणणं हे या ठिकाणी लक्षात ठेवा आणि टिपून ठेवा. पहिल्याच निवडणुकीमध्ये तुम्हाला 40% महिला या खासदार म्हणून पाहायला मिळतील. कारण जिथे आरक्षण नाही तिथनंही आमच्या महिला निवडून येतात, त्या निवडून येतील. आणि म्हणून मला असं वाटतं की एक अत्यंत महत्त्वाचं जे सभागृह आहे, या सभागृहाचं नेतृत्व हे ज्या क्षणी महिलांना मिळेल, मला असं वाटतं या देशामध्ये त्यानंतर महिलांच्या विकासाला, महिलांच्या नेतृत्वाला कोणी थांबवू शकणार नाही. आणि निश्चितपणे विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याकरता जी काही आपली नारी शक्ती आपल्याला आवश्यक आहे, ती नारी शक्ती या रूपानं तिचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळेल आणि आपला विकसित भारत आपण पूर्ण करू शकू. आणि म्हणूनच मोदीजींनी घेतलेली ही जी काही हे पाऊल आहे, याला समर्थन देणं आणि त्याकरता मोठ्या प्रमाणात जनमानस उभा करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण आता काही लोक छुप्या पद्धतीनं त्याला विरोध करायला लागले आहेत. मग काय सांगतात, आमचा महिला आरक्षणाला विरोध नाही आहे, पण डिलिमिटेशनला विरोध आहे. त्यांना माहिती आहे की या ठिकाणी हे डिलिमिटेशन झालं नाही तर महिला आरक्षण लागू होऊ शकत नाही. त्यामुळे असे जे लोक आहेत जे खऱ्या अर्थानं महिला विरोधी आहेत, त्यांचा बुरखा फाडण्याचं काम हे या सेशनच्या माध्यमातून, या विधेयकाच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून मी देखील सगळ्या पक्षांच्या अध्यक्षांना महाराष्ट्रातल्या आणि सगळ्या मेंबर ऑफ पार्लमेंट, लोकसभा आणि राज्यसभेतल्या सगळ्या पक्षाच्या खासदारांना पत्र लिहून विनंती केलेली आहे की आपण या विधेयकाला पूर्ण पाठिंबा द्या. आणि आज मी पुन्हा एकदा जाहीरपणे म्हणतो की जो व्यक्ती या ठिकाणी या विचाराशी सहमत आहे की देशाच्या विकासामध्ये महिलांचा वाटा वाढवणं आणि महिलांच्या माध्यमातून विकसित भारत तयार करणं हे गरजेचं आहे, तो कुठल्याही पक्षाचा असो, अशा प्रत्येकाने मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे. अन्यथा मगाशी जे बोललं गेलं भाषणापुरतं या ठिकाणी सांगायचं की नारी सशक्त झाली पाहिजे आणि कृतीमध्ये मात्र त्या ठिकाणी अशा बिलांना विरोध करायचा, अशा प्रकारचं वर्तन बिलकुल चालणार नाही. हे देखील या समर्थनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा या मंचाने जे विचार व्यक्त केलेले आहेत, माझ्या या मंचावरच्या सर्व भगिनींचं मनापासून त्यांचे आभार मानतो की त्यांनी हे जे समर्थन दिलेलं आहे, आपलं समर्थन आम्ही मोदीजींपर्यंत पोहोचवू. आणि आपल्या समर्थनातनं आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या समर्थनातनं मोदीजींच्या मागे एक असं कवच उभं होईल की या विधेयकाला कोणीच थांबवू शकणार नाही. हे विधेयक पारित होईल आणि नारी शक्तीला सगळे मिळून वंदन करू, एवढाच विचार या ठिकाणी मांडतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.